नाशिकमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। मालेगावच्या चणकापूर पुनद धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गिरणा नदीला पूर तर नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला। याचा आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। पाहूयात। गेल्या 4 दिवसापासून नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात सुरगाणा कळवण या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूर आणि पुनद धरणातून गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे। मी सध्या मालेगावच्या गिरणा नदीवर उभा असून आपण पाहू शकतात का पुराचं पाणी या नदीत आलं असून नदी दुतोंडी भरून वाहत असून नदीने रुद्ररूप धारण केलं आहे। एकूणच सुरगाणा असो, कळवण असो, पेठ असो या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील चणकापूर, पुनद आणि थेंगोडा धरणाने पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे गिरणा नदी पात्रात पुराचे पाणी सोडण्यात आले। एकूणच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या वस्ती आणि गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठ जवळ कोणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।